स्टार्टअपच्या संदर्भात देखील आपण स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मान्यता दिली आणि आता आपण जवळपास 146 पेक्षा जास्त इन्क्युबेटरचं जाळं या ठिकाणी तयार करतो। 3 व्हेंचर फंडच्या माध्यमातून फंड ऑफ फंड आपण तयार केलाय। जवळपास सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाकरता 500 कोटी रुपयाच्या फंडची आपण व्यवस्था केली आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता देशाच्या स्टार्टअप इकोसिस्टीम मध्ये देशाचं स्टार्टअप हब बंगलोर नाही, देशाचं स्टार्टअप हब हैदराबाद नाही, देशाचं स्टार्टअप हब हे महाराष्ट्र आहे। देशातल्या रजिस्टर्ड स्टार्टअप मध्ये सर्वाधिक स्टार्टअप 20% ऑफ द कंट्री हे महाराष्ट्रामध्ये आहेत। आणि त्याहीपेक्षा युनिकॉर्न म्हणजे ज्या स्टार्टअपने 3-4-5 वर्षामध्ये 8,000 कोटीपेक्षा जास्त व्हॅल्युएशन यांचं चाललं जातं। म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मोठे मोठे उद्योगपती व्हायला 40-40 वर्ष लागायचे, पण स्टार्टअप मध्ये 4 वर्षात लोक त्या उद्योगपतींशी या ठिकाणी बरोबरी करतात। अशा पद्धतीनं देशामध्ये एकूण 119 युनिकॉर्न आहे। या 119 युनिकॉर्न पैकी 28 युनिकॉर्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। तर देशाच्या 25% जवळपास युनिकॉर्न किंवा त्यापेक्षा जास्त हे महाराष्ट्रामध्ये आहे। आणि म्हणून स्टार्टअप कॅपिटल म्हणून आज महाराष्ट्राकडे आपण पाहू शकतो। मग आता अनेक गोष्टी आल्या। जयंतरावनी तर 3 इडियट्स मधला डायलॉग देखील आम्हाला एक सांगितला, पण जयंतराव त्यातला दुसरा डायलॉग आहे, डोंट वरी ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल। बरं, मला हे समजत नाही जयंतराव, तुम्ही असाल, वडेट्टीवार साहेब असेल, येऊन जाऊन कुंभमेळ्यावर काय येतं? एवढा काय राग आहे तुम्हाला कुंभमेळ्याबद्दल? असं आहे की कुंभमेळा नाही त्रुटी नाही, त्याच्यावर इतका पैसा का खर्च होता असं तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं म्हणून सांगून देतो। कुंभमेळा हा दर 12.5 वर्षांनी येणारा हे जगातलं इनटेंजिबल हेरिटेज आहे। जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही फेथमध्ये अशा प्रकारचा मेळावा होत नाही जो कुंभमेळा होतो। आणि म्हणून ही एक आपली इनटेंजिबल फेथ आहे। आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर कुंभमेळा एक असा आहे की ज्या ठिकाणी कोणी कोणाला जात विचारत नाही। हिंदू धर्मातले वेगवेगळे जे पंथ आहेत ते सगळे पंथ त्या ठिकाणी एकत्रित येतात, सगळ्या जातीचे लोक त्या ठिकाणी एकत्रित येतात। आणि हिंदूच नाही, अलीकडच्या काळात वेगवेगळ्या धर्मीय लोक देखील त्या कुंभमेळ्यामध्ये एकत्रित येतात। आणि मला असं वाटतं की आपण दुसऱ्या पद्धतीने जर बघितलं तर प्रयागराजमध्ये ज्यावेळेस आता कुंभमेळा झाला, म्हणजे आपण काही त्याचा गुंतवणुकीवर परताव्याचा रेशो बघत नाही, पण प्रयागराजला त्यांनी जेवढी गुंतवणूक केली ना त्यापेक्षा जास्त परतावा त्यांना मिळाला आणि तो परमनंट मिळत राहणार आहे। शेवटी या कुंभमेळ्यामध्ये आपण ज्या व्यवस्था करतो त्या काही कुंभमेळ्यापुरतं नाही आहेत। उदाहरणादाखल पैसा कशावर खर्च करतोय आपण? गोदावरी स्वच्छ करण्याकरता करतोय, STPs आपण तयार करतोय। गोदावरीमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर आणि सगळ्या परिसरातलं एक थेंब देखील सिवेज गोदावरीत जाणार नाही, ते स्वच्छ करून जाईल। आता हे काय फक्त कुंभमेळ्याला याचा फायदा आहे का? पर्यावरणाकरता जे आपल्या उपाययोजना त्यातली प्रमुख उपाययोजना आहे। कुंभमेळ्याकरता आपण रस्त्यांचं रुंदीकरण करतोय, आपण रिंग रोड तयार करतोय, तिथलं नवीन एअरपोर्ट आपण तयार करतोय। हे झाल्यामुळे भविष्यात या सगळ्या व्यवस्थांमुळे जे काही धार्मिक पर्यटन आहे किंवा इतर प्रकारचं पर्यटन आहे त्याच्याही नकाशावर आज तुम्ही बघा, अयोध्येतल्या मंदिरामुळे आणि काशी विश्वनाथच्या मंदिराचा कॉरिडॉर झाल्यामुळे 10 कोटी लोक झाले, 10 कोटी। अर्थव्यवस्था बदलून गेली राज्याची। आता समजा